महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष, आपल्या शहराचे सुपुत्र अण्णा बनसोडेजी, गोरक्ष लोखंडेजी, प्रवीण भोळेजी, प्रभाकर उंबाळेजी, आपले आयुक्त शेखर सिंग, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, सहायुक्त मनोज लोणकर, पंकज पाटील, तसंच आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं ज्यांना ज्यांना सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं योगदान ज्यांनी दिलं, ज्या संस्थांनी दिलं, त्या सर्व इथं उपस्थित असणारे संस्था, त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे कलाकार, उपस्थित कला क्षेत्रातील सर्व मान्यवर, कला रसिक, प्रयोग कला सादर करण्यासाठी ज्याचा उल्लेख आमच्या शेखर सिंगांनी केला की विविध राज्यातील कलाकार इथं आलेले, ते सर्व कलाकार, सर्व उपस्थित वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे सन्माननीय माजी पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आज आणि उद्या 2 दिवसाच्या करता मी जनसंवाद आणि काही इतर कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या शहरामध्ये होतो आणि ही गोष्ट शेखर सिंगांना माहिती होती. काल माझा दिवसभर नागपूरला मी होतो. खरं तर आपली सुरुवात ही तसं बघितलं तर 3 दिवसाचा हा कार्यक्रम होता, 19-20-21. पण आजच्या दिवशी मी उपलब्ध असल्यामुळे शेखर सिंगांनी मला विनंती केली की आज तुम्ही वेळ द्या. शेवटी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते जरी असलो तरी देखील जसं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी 1 मे 1960ला संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ते झाले, तेव्हापासून त्यांनी नेहमी कला, संस्कृती, क्रीडा व बाकीचे कृषी, उद्योग ह्या सगळ्या क्षेत्राला त्यांनी नेहमी महत्त्व दिलं. नेहमी ते अशा कार्यक्रमाला आवर्जून जायचे आणि तीच परंपरा पुढं अनेक ह्या महाराष्ट्राचं नेतृत्व करत असणाऱ्या मान्यवरांनी सांभाळली. आज इथं आपल्या पिंपरी चिंचवड सारख्या ऐतिहासिक नगरीत सांस्कृतिक चळवळीला बळ देणाऱ्या रंगानुभूती पूर्वरंग ते उत्तरंग या नाट्यप्रयोग कला महोत्सवाच्या निमित्तानं एकत्र जमलेलो आहे. जरी काल सुरुवात झालेली असली तरी आपल्या सर्वांच्या साक्षीने मी या महोत्सवाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहयोगानं थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस कल्चर फाउंडेशनच्या वतीनं या सुंदर कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि पिंपरी चिंचवडकरांना एक चांगल्या प्रकारची सांस्कृतिक मेजवानी दिल्याबद्दल मी या आयोजकांचं मनापासून आभार मानतो. तसं बघितलं तर हा कला महोत्सव हा ग. माडगुळकर नाट्यगृहात रंगतोय आणि ही अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानाची अशा प्रकारची बाब आहे. कारण गदिमा हे फक्त काही गीतकार किंवा लेखक नव्हते, तर ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक परंपरेचे एक तेजस्वी प्रतिनिधी होते, हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. आणि त्यांच्या नावाने उभ्या केलेल्या ह्या नाट्यगृहात हा महोत्सव भरत असल्यामुळं या कार्यक्रमाला एक वेगळ्या प्रकारचं सांस्कृतिक औचित्य आणि ऐतिहासिक महत्त्व झालेलं आहे. या प्रसंगी मी गदिमांच्या पण कार्यकर्तृत्वाला वंदन करतो. आतमध्ये येत असताना काही चित्रप्रदर्शन देखील, काही कला प्रदर्शन देखील इथं केलेलं आहे. आपल्या मुलांच्यात, आपल्या मुलींच्यात अतिशय चांगल्या प्रकारची कला त्यांनी जपलेली आहे. तिला वाव देण्याची गरज आहे आणि तो वाव जर दिला तर ते कुठं स्वतः त्याच्यामध्ये यश मिळवतात हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. त्याच्यामुळं आज तेही अतिशय चांगल्या प्रकारचे चित्रकारांनी काढलेलं
हे सगळे पेंटिंग्स, चित्र, कला ही आम्हाला पाहायला मिळाली. त्याबद्दल सर्व त्या कलाकारांचं, चित्रकारांचं, त्याच माझ्या सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहराच्या सांस्कृतिक प्रगतीसाठी सातत्याने उल्लेखनीय काम केलेलं आहे. 2013 साली आखण्यात आलेलं सांस्कृतिक धोरण आणि नुकतंच आमच्या राज्य सरकारने जाहीर केलेले महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2024 या अनुषंगाने शहरात विविध सांस्कृतिक उपक्रम राबवले जात आहेत. ही पण एक चांगली अशा प्रकारची बाब आहे. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना इथं नेहमीच इतर पण काही सहकारी मित्रांनी, मग त्याच्यामध्ये भाऊसाहेब भोईर किंवा इतर काही मान्यवरांची नावं घेता येतील, यांनी नेहमी अशा गोष्टीला अतिशय मदत करण्याचा प्रयत्न, चांगले कार्यक्रम घडून आणण्याचा प्रयत्न हा आजपर्यंत झालेला आहे. शहराचा याच सांस्कृतिक परंपरेचा जर पुढचा टप्पा म्हणून रंगानुभूती पूर्वरंग ते उत्तररंग प्रयोग कला महोत्सव 2025चं आयोजन हे आता ह्या ठिकाणी झालेलं आहे. आणि देशभरातील नामांकित नाट्य संस्था, प्रयोगशील कलाकार, एकपात्री अभिनय, नाट्यछटा, नाट्यगीतं, शास्त्रीय संगीत, कथानाट्य, पथनाट्य आदी माध्यमातून विविध प्रयोग इथं कालपासून सादर करण्यात आलेले आहेत. उद्यापर्यंत तो सगळा कार्यक्रम चालणार आहे. ह्याच्यामुळं आपल्या शहरातील देखील उदयोन्मुख कलाकारांना संधी निश्चितपणे मिळणार आहे आणि प्रेक्षकांना देखील भारतभरातील समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेण्याची संधी ही ह्या रंगानुभूती पूर्व रंग ते उत्तरंग ह्या निमित्तानं मिळणार आहे. गेल्या वर्षी जी सुरुवात झाली हे दुसरं वर्ष आहे माझ्या माहितीप्रमाणे, परंतु आमचे शेखर सिंग आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, त्यांनी पण महानगरपालिकेचा सहभाग ह्याच्यामध्ये दाखवला. त्याच्यामुळं ते आणखीन तुम्हाला त्याच्यामध्ये मदत झालेली आहे. आणि प्रशासनातल्या मान्यवरांनी, शासनाच्या इतर सहकाऱ्यांनी अशाच पद्धतीनं नेहमी गोष्टी केल्या पाहिजेत असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे. एकंदरीतच प्रेक्षकांना भारतभरातील ज्यावेळेस एक चांगल्या प्रकारचा सांस्कृतिक वारसांचा अनुभव मिळणार आहे, त्यावेळेस या महोत्सवाला मार्गदर्शन करण्याच्या करता मला शेखर सिंगांनी सांगितलेलं होतं की डॉक्टर जब्बार पटेल हे देखील येणार होते. त्यांचा पण सांस्कृतिक क्षेत्रात लक्षणीय अक्षरशः कार्य करणाऱ्या संस्थांचा जो काही आज गौरव आणि सन्मान या महोत्सवातून झालेला आहे, आम्ही केलेला आहे, त्या पिंपरी चिंचवड शहर ही सांस्कृतिक समृद्धीची पंढरी म्हणून अधिकाधिक उजळून निघालेली आहे. ह्याच्यातनं अजून चांगले कलाकार आपल्याला राज्याला आणि देशाला त्या ठिकाणी देता येणार आहे. रंगभूमीची सेवा म्हणजे फक्त कला नाही, तर ती समाजातला विचार करायला लावणारी आणि संस्कृतीला दिशा देणारी आणि पिढ्यानपिढ्या माणसांच्या मनामध्ये मूल्यांची बीज पेरणारी एक जिवंत परंपरा आहे. आणि नेमकं रंगानुभूती पूर्वरंग ते उत्तरंग या कला महोत्सव, नाट्यप्रयोग कला महोत्सवाने त्या परंपरेला नव्या जोमाने पुढे नेण्याचा जो स्तुत्य अशा प्रकारचा, कौतुकास्पद अशा प्रकारचा प्रयत्न चालवलेला आहे, त्याबद्दल मी त्याही सगळ्या सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करेल. कारण नाट्यकला हे सामाजिक जीवनाचं तसं बघितलं तर प्रतिबिंब तर आहेच, पण त्याचबरोबर ते जीवनातील एक नवा अर्थही देतं असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे. नाट्य हा केवळ मनोरंजनाचा भाग म्हणून आपण त्याच्याकडे बघता कामा नये. नाटक हे समाजाचा आणि समाज मनाचा आरसा आहे. त्यातूनच सामाजिक जाणीव, ऐतिहासिक भान आणि राजकीय प्रश्न, सांस्कृतिक मूल्य आणि मानवी भावविश्व अशा सर्व बाबी एकाच वेळेस आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळतात. आजच्या वेगवान तंत्रज्ञानाच्या युगात जेव्हा मोबाईल, OTT प्लॅटफॉर्म्स माणसाच्या जीवनात घर करून बसलेले आहेत, तेव्हा प्रत्यक्ष रंगभूमीचा हा थेट संवाद आणि विशेषतः जिवंत कलानुभव
आणखीनच महत्त्वाचा ठरणार आहे. मी आत्ताच सांगत होतो, मला परवा प्रशांत दामलेंनी पत्र पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की त्यांचा जवळपास 13,333वा प्रयोग हा त्यांना पुण्यामध्ये बालगंधर्वला घ्यायचा आहे आणि त्याच्याकरता तुम्ही तारीख द्या. मी त्यांच्याशी चर्चा करून तारीख देण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु तसं बघितलं तर मला अनेक वेगवेगळ्या, परवा मी आणि भरत जाधव आम्ही एका कार्यक्रमाला रायगड जिल्ह्यामध्ये एकत्र होतो. त्यांच्यामध्ये मोरीची वंशी हे त्यांनी सादर केलेलं होतं आणि त्यावेळेस मला ते सांगत होते की दादा, हे पण होते, सयाजीराव शिंदे पण होते, आम्ही बरेच जण होतो त्या कार्यक्रमाला. त्यानंतर परवा दिवशी मी, नाना पाटेकर आणि मुख्यमंत्री महोदय पण पुण्यामध्ये एका कार्यक्रमाला एकत्र होतं. सांगायचं तात्पर्य की आपल्याकडे इतके जबरदस्त कलाकार मागही होऊन गेलेत, आजही आहेत आणि उद्याही होणार आहेत. आणि त्यांनी मला सांगितलं की दादा, जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्या राज्यांचा विचार केला तर जेवढा प्रतिसाद नाट्यप्रयोगाला महाराष्ट्रातली लोक देतात तसा बाहेर आम्हाला पाहायला मिळत नाही. आणि आता आम्ही पण जास्तीत जास्त ही नाट्यगृह, मग आपलं रामकृष्ण मोरे सभागृह असेल, निभाऊ फुले सभागृह असेल, अंकुश रानगे सभागृह असेल, संत तुकाराम नगर मधलं सभागृह असेल किंवा हे आपलं गदिमा सभागृह असेल, असे अनेक सभागृह आपण या पिंपरी चिंचवडमध्ये करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे. कारण कुठले काही कार्यक्रम घ्यायचे म्हटलं तर ह्या सुविधा असणं नितांत काळाची गरज असते आणि तीच नेमकी गरज ओळखून आम्हाला ज्यावेळेस इथल्या नागरिकांनी संधी दिलेली होती, 25 वर्ष जवळपास 92 ते 2017 पर्यंत मी ह्या शहराचं नेतृत्व करत होतो, किंवा माझ्या विचाराचे महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी, सभागृह नेता आणि सगळे पदाधिकारी असायचे. त्यावेळेस शहराचा विकास पण सर्वांगीण व्हावा, परंतु त्याच वेळेस क्रीडा क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, साहित्य क्षेत्रामध्ये आपलं हे माझं शहर कुठं मागं राहू नये अशा प्रकारची भावना ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची असते. आणि तीच परंपरा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न आज होतोय. त्या सगळ्या गोष्टीचं समाधान मला आहे. आपल्या पिंपरी चिंचवडची कन्या, प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वेला देखील गेल्याच महिन्यामध्ये आम्ही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्काराने गौरवलेलं आहे. मुक्तानं नाट्य क्षेत्रात सुद्धा एक दमदार अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे. या निमित्तानं मी मुक्ताचं पण अभिनंदन करतो. आपलं पिंपरी चिंचवड शहर हे केवळ काय औद्योगिक शहर म्हणून नव्हे तर सांस्कृतिक क्षेत्रातही झपाट्याने एक आपल्या वेगळी ओळख ही निर्माण करतंय. या शहराने अनेक कलावंत, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, कवी, साहित्यिक घडवलेले आहेत आणि मराठी रंगभूमीला समृद्ध करण्याचं काम हे आपल्या पिंपरी चिंचवड शहराने केलेलं आहे. अशा ह्या सगळ्या, मला वाटतं मागच्याच वर्षी जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आपण पिंपरी चिंचवड शहरात अखिल भारतीय नाट्य संमेलन अत्यंत दिमागात पार पाडलं आणि या नाट्य क्षेत्रात देखील राज्य सरकारच्या तर्फे मला 10 कोटी रुपये देता आले. त्याचबरोबर मी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पुणे जिल्हा नियोजन समितीच्या कडून देखील काही निधी हा या कामाला दिला आणि अलीकडे आम्ही मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या क्षेत्राच्या करता आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करतोय. आमचा प्रयत्न हा आहे, आमचे आशिष शेलार म्हणून ह्या खात्याचे मंत्री आहेत, की वेगवेगळ्या भागातली नाट्यगृह पण चांगली असली पाहिजे. बऱ्याचदा मला कलावंत तक्रारी करतात कधी भेटल्यावर की दादा, तिथं आमचं जे काही बाकीच्या सुविधा असतात, मग तिथले स्वच्छतागृह असेल, तिथल्या बाकीच्या ते ज्यावेळेस कला पेश करण्याच्या करता, सादर करण्याच्या करता, प्रयोग करण्याच्या करता येत असतात, त्यावेळेस काही पूर्णपणे तिथं सहकार्य मिळत नाही आणि त्याच्यामुळं उद्याच्याला जसं पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट हे कधी नफ्यात चालत नसतं, ती एक सेवा असती, ती एक सर्व्हिस असती, ती एक सर्वसामान्यांना परवडत नाही स्वतः गाडी घेणं, त्यांना सगळ्या जगातच ती सेवा देण्याचा प्रयत्न अनेक शहरं करत असतात. आपण पण PMPMLच्या माध्यमातून करतोय
आता मेट्रोच्या माध्यमातून करतोय, अशा या सगळ्या गोष्टी आहेत. तशाच प्रकारे हे नाट्यगृहाचा सगळा जर विचार केला ना, हिशोब केला, तर ते नाट्यगृह परवडणार नाहीतच. पण परवडत नाही म्हणून बांधायची नाही असं करून चालत नाही. आणि त्याच्यामुळं आमचा साधारण प्रयत्न आहे, ज्या नगरपालिका चांगल्या प्रकारे पुढे येतील त्यांना अशा कामाच्या करता नाट्यगृह उभे करण्याच्या बाबतीमध्ये भरीव अशा प्रकारची मदत करायची. पण त्यांनी नंतर ते व्यवस्थितपणे सांभाळलं पाहिजे. असं जर झालं तर आणखीन मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या गाव पातळीवरून देखील आपल्याला अनेक चांगले चांगले कलावंत त्यांची कला सादर करत असताना त्याला पाहायला मिळतील. मित्रांनो, गेल्याच आठवड्यात तंजावर म्हणून आहे, तिथून काही सहकारी माझ्याकडे मंत्रालयामध्ये आलेली होती आणि तंजावरमध्ये त्यांनी मराठी भाषा आणि संस्कृती रुजवण्याचं वाढवण्याचं काम ते मला सांगत होते की आम्ही जोमाने करतोय. आणि मी त्यांना तमाम मराठी जनांच्या वतीने शुभेच्छा देत असताना त्यांच्या मराठी संवर्धनाच्या कार्यक्रमाच्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं पण आम्ही सर्वतोपरी मदत करू अशा प्रकारचा शब्द दिलेला आहे. आपण मराठी भाषा हा देखील एक विभाग नवीन उघडलेला आहे. मराठी माणूस हा त्यांचं नाटक वेड आपल्या सर्वांनाच माहिती, देशाला माहिती आहे. आणि नाटक हे मराठी माणसाचं पहिलं प्रेम आहे. त्याबाबत तो कधी त्यात तडजोड करत नाही. त्यामुळे नाट्य चळवळ अजूनही अतिशय चांगल्या प्रकारे जिवंत आहे. मराठी नाटकांनी केवळ मनोरंजन केलेलं नाहीये, तर सामाजिक, राजकीय, कौटुंबिक अशा कितीतरी विषयांमध्ये थेट हात घालण्याचं काम ह्या आमच्या मराठी नाटकांनी केलेलं आहे. आणि नाट्य रसिकांच्या मनाचा ठाव हा निश्चितपणे त्यांनी घेतलेला आहे. त्यांचं भावना विश्व ढवळून काढण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं मराठी नाटक हे खऱ्या अर्थाने समाजाचं प्रतिबिंबच आहे. मराठी माणूस हा नाटक वेडा आहे. नाटक हा मराठी माणसाचा श्वास आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे या क्षेत्राला मदतीचा हात देण्याचं काम आपण सगळेजण करतोय. शक्य ती मदत करण्यासाठी आमच्या महायुती सरकारची देखील भूमिका आहे, हे मी प्रामाणिकपणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये आणून देतो. आपण सर्वांनी या कला महोत्सवाच्या बाबतीमध्ये जे काही आज इथं उपस्थिती दाखवली आणि कला, संस्कृती आणि विचारांचं हे पर्व अधिक चांगल्या प्रकारे उज्ज्वल करण्याच्या बद्दल आमच्यासारखीची मनापासूनची अपेक्षा आहे. रंगभूमीची ही सेवा करणाऱ्या सर्व कलाकारांना आणि नाट्य रसिकांना देखील मी मनापासून या ठिकाणी व्यक्तिशः माझ्या वतीनं, आमचे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे असतील, इतर माझे सहकारी असतील, त्या सगळ्यांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो. आणि या आजच्या मला कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल शेखर सिंग आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचे आभार मानून मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. मी सर्व कलाकारांच्या वतीनं आणि संस्थांच्या